राणे व राऊतांमध्ये चुरशीची लढत। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणार आहे। या लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगला आहे। नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळेल। कोकणात कोणाचा विजय होईल? विनायक राऊत राणेंना धूळ चारत ठाकरेंचा बालेकिल्ला अबाधित ठेवतील का, की नारायण राणे आपल्या मुलाच्या पराभवाचा सूड घेतील? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचं गणित नेमकं आहे तरी कसं, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। यापूर्वी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा दणदणीत पराभव करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकावला। एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि 13 खासदारांनी पक्षातून बंड केल्यानंतरही विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रती असलेली आपली निष्ठा सोडली नाही। जेव्हा जेव्हा कोणी ठाकरेंवर वार केला तेव्हा विनायक राऊतांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंना साथ दिली। त्याचे फळ म्हणजे यंदा सलग तिसऱ्यांदा उद्धव ठाकरेंकडून विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले। परंतु शिवसेनेत पडलेल्या ओव्या फुटीमुळे यंदाची निवडणूक सोपी नसेल याची जाण विनायक राऊत यांना आहे। वर ही लढाई राणे विरुद्ध राऊत अशी दिसत असली तरी खरी लढाई राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच आहे। नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हार्डवेअर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे। राणे पिता पुत्र अनेकदा पातळी सोडून ठाकरे कुटुंबियावर टीका करीत असतात। ठाकरेंना कोकणात शह देण्यासाठीच भाजपने नारायण राणेंना पक्षात घेतलं आणि बळ सुद्धा दिलं। आताही ठाकरेंचं कोकणातील उरलं सुरलं अस्तित्व संपवण्यासाठीच भाजपने नारायण राणेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे। पक्षीय बलाबल पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यातील चिपळूणचे शेखर निकम हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। रत्नागिरीमधून शिंदे गटाचे उदय सामंत, राजापूरमधून ठाकरे गटाचे राजन साळवी, कणकवलीमधून भाजपचे नितेश राणे, कुडाळमधून ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि सावंतवाडीमधून शिंदे गटाचे दीपक केसरकर आमदार आहेत। त्यामुळे हे पक्षीय बलाबल पाहता राणेंचं पारडं जड वाटतंय। एकेकाळचे राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे दीपक केसरकर यंदा महायुतीचा धर्म पाळून थेट राणेंच्या प्रचारात उतरल्याने नारायण राणेंचं बळ नक्कीच वाढलं आहे। त्यातच मधल्या काळात विनायक राऊतांचा तुटलेला जनसंपर्क यामुळे कोकणात राणेंचा विजय नक्की मानला जात आहे। भाजपची वैयक्तिक अशी कोणतीही ताकद नसताना फक्त राणेंचा करिश्मा आणि शिंदे गटाची साथ यावरच रत्नागिरी सिंधुदुर्ग काबीज करण्याचे राजकीय गणित आहे। कोकणातील रखडलेला विकास, मुंबई गोवा महामार्गाचे अर्धवट काम, अपुरे उद्योगधंदे, रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध, यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छीमारांना येत असलेल्या अडचणी, पर्यटनाबाबत अपुऱ्या सोयीसुविधा हे कोकणवासियांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडवणाराच खासदार पाहिजे असं कोकणच्या जनतेचं म्हणणं आहे। कोकणच्या जनतेने राज्यात आणि देशात सत्ता बदल बघितला, परंतु कोकणवासियांचे महत्त्वाचे प्रश्न आणि अडचणी जैसे थेच आहेत। दुसरीकडे विनायक राऊत यांच्या मजबूत बाजू सांगायच्या झाल्यास 10 वर्ष खासदारकीचा अनुभव, उद्धव ठाकरेंसोबतची त्यांची एकनिष्ठता त्यांना तारून नेईल। सध्याच्या राजकीय परिस्थितीत बंडखोरी आणि गद्दारीला जनता कंटाळली आहे। त्यातच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेली सहानुभूती, शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणच्या जनतेने ठाकरे घराण्यावर केलेलं प्रेम, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले त्यामुळे जनतेच्या मनात असलेली चीड मतपेटीतून दिसू शकेल। महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेची ताकद अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपच्या वाट्याला गेल्याने मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पक्षाला म्हणजेच विनायक राऊतांना मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगतदार होणार हे फिक्स आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कोकणात कोण बाजी मारणार, विनायक राऊत की नारायण राणे? याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।